नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार अक्षय कर्डिले भाषणावेळी भाऊक, वडिलांच्या आठवणीनं दाटले डोळे, कुटुंबियांनाही अश्रू अनावर। जीएसटीच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती, सतत बिघाड होत असल्यानं ग्राहकांना त्रास, मुदत वाढवण्याची ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची मागणी। पुणे महानगरपालिकेच्या सभेत जेलमध्ये असलेल्या 2 नगरसेविकांनी थेट ऑनलाईन उपस्थिती लावताच सभागृहात उडाला गोंधळ। नगरसेविका सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर यांनी थेट जेलमधून हजेरी लावताच राजकीय वर्तुळात खळबळ। नाशिक आयटी प्रकरणातील रजा मेनन आणि शफी शेख यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस पुन्हा 4थ्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचा ताबा घेण्यासाठी करणार अर्ज। पालघरमध्ये डहाणूच्या चारोटी नाक्याजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोडियम क्लोराईड वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळतीमुळे श्वसनाला त्रास। नांदेडच्या वसूर तांड्याजवळील पिंपळकुंठा परिसरात आग लागून चारा आणि शेतीचं साहित्य खाक। आग विझवण्यासाठी ग्रामस्थांची मोठी धडपड, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र प्रतिसाद काही मिळाला नाही। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक। या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी तर 1 जण किरकोळ जखमी, जखमींवर उपचार सुरू। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गुंडाच्या त्रासाला कंटाळून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली यथेच्छ धुलाई। संबंधित गुंडाने विक्रेत्यांसह रेल्वे प्रवाशांना धमकावत लुटण्याचा केला होता प्रयत्न। जालन्यात दुचाकीला कारची धडक, दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू। करण परमेश्वर कोल्हे असं मृताचं नाव, तर अजय तौर गंभीर जखमी, कार चालक मात्र फरार। भंडाऱ्याचा पारा सलग 5व्या दिवशी 43 अंशांवर, नागरिक उन्हाच्या तडाख्यानं हैराण। प्रशासनाकडून नागरिकांना दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।